नमस्कार मंडळी, मी मुक्ता आणि आज आपण बनवणार आहोत क्रोशेचे मोदक. तर सर्वात आधी तुम्ही कुठल्याही कलरचा यार्न घेऊ शकता आणि 3 मिलीमीटर हुक घ्यायची आहे. मी जसं केलं तसं मॅजिक रिंग बनवून घ्यायची आणि त्यात 6 सिंगल क्रोशे करायचे आहे तुम्हाला. जसं मी करत आहे बिलकुल सेम तसं. 6 सिंगल क्रोशे झालं, की आपण त्या सर्कलला क्लोज करू, म्हणजे मॅजिक रिंग क्लोज करू आणि तिथे स्लिप स्टिच करू. तर हा व्हिडिओ खूप बिगिनर फ्रेंडली नाही आहे. तर मी सजेस्ट करेल, की तुम्ही थोडं बिगिनर फ्रेंडली स्टिचेस वगैरे थोडे बघून घ्या आणि मग त्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला सोपा जाईल. तर पहिल्या राउंडमध्ये आपण 6 सिंगल क्रोशेनी मॅजिक सर्कल बनवलं होतं आणि आता सेकंड राउंडमध्ये आपल्याला इन्क्रीज करायचं आहे. म्हणजे एका स्टिचमध्ये 2 स्टिच टाकायचे आहे. तसे 6 स्टिचमध्ये आपल्याला 2-2 स्टिच कंप्लीट करून आपल्याला टोटल होईल 12 स्टिचेस. राउंड कंप्लीट करण्यासाठी आपण स्लिप स्टिच करून घेऊ आणि आता थर्ड राउंडमध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशे आणि नेक्स्ट स्टिचमध्ये एक इन्क्रीज म्हणजे एक सिंगल क्रोशे आणि नेक्स्ट स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे. तसंच फोर्थ राउंडमध्ये 2 सिंगल क्रोशे 1 इन्क्रीज म्हणजे एका स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे, दुसऱ्या स्टिचमध्ये दुसरा सिंगल क्रोशे आणि तिसऱ्यामध्ये डबल सिंगल क्रोशे. आणि असंच आपण पूर्ण राउंड कंप्लीट करून घेऊ. आता फिफ्थ राउंडमध्ये चेन 2 करायचे आपल्याला आणि 1 HTC करायचं आहे म्हणजे 1 हाफ डबल क्रोशे. पूर्ण राउंडभर आपण 1 हाफ डबल क्रोशे कंप्लीट करून घेऊ आणि भेटूया नेक्स्ट राउंडमध्ये. राउंड सुरू करणार आहोत. तर आपल्याला चेन 2 करून घ्यायचे आहे अँड देन फर्स्ट FPHDC म्हणजे फर्स्ट पोस्ट हाफ डबल क्रोशे. त्यामध्ये मी काय केलं आहे, जे आपलं हाफ डबल क्रोशेचं जे फ्रंट आहे बघा फ्रंट, तिथनं मी यार्न आपल्याला घ्यायचा आहे आणि एक हाफ डबल क्रोशे बनवायचा आहे आणि एक हाफ डबल क्रोशे नॉर्मल जसं आपण नॉर्मल हाफ डबल क्रोशे बनवतो. बघा मी फ्रंटमधून घेतलं आहे ते, तर फ्रंटमधून तुम्हाला घ्यायचं आहे. म्हणजे 1 फ्रंट पोस्ट हाफ डबल क्रोशे आणि एक नॉर्मल हाफ डबल क्रोशे असं पूर्ण राउंड बनवून घेतलं आहे. देन स्लिप स्टिच आणि असे आपल्याला अजून 2 राउंड सेम बनवून घ्यायचे आहे. म्हणजे राउंड 6 टू राउंड 8 आपल्याला सेम पद्धतीने बनवायचं आहे. फ्रंट पोस्ट हाफ डबल क्रोशे अँड देन नेक्स्ट स्टिचमध्ये नॉर्मल हाफ डबल क्रोशे. देन बघा फ्रंट असं आपल्याला ते पॅटर्नच दिसेल असं वर आल्यासारखं. तर तिथे आपलं आहे फ्रंट पोस्ट हाफ डबल क्रोशे. तर कन्फ्यूज नका व्हा आणि आपल्याला तसंच सगळे राउंड कंप्लीट करून घ्यायचे आहे. शेवटी स्लिप स्टिचनी राउंड क्लोज करायचं आहे. तर नेक्स्ट राउंडमध्ये चेन 1 अँड आपल्याला काय करायचं आहे नेक्स्ट स्टिचमधून आपण घेऊ यार्न ओव्हर देन आपल्याकडे आपल्या पहिल्या लूपमधून आपल्याला तो यार्न काढायचा आहे अँड देन त्यानंतर जो आपला फ्रंट पोस्ट हाफ डबल क्रोशे आहे त्यामधून आपल्याला यार्न काढायचा आहे. देन आपल्याकडे 3 लूप्स राहील आपल्या हुकवर म्हणजे आपल्याला तो हाफ डबल क्रोशे कंप्लीट करायचा आहे. बघा आता नेक्स्ट स्टिचमधून मी यार्न काढणार देन आपल्याकडच्या लूपमधून तो काढणार हुकवरच्या लूपवरून अँड देन ती हुक आपण यार्न ओव्हर न करता आपण ती फ्रंट पोस्ट हाफ डबल क्रोशेमधनं परत यार्न काढून घेणार आणि मग आपला हाफ डबल क्रोशे कंप्लीट करणार. ही आहे आपली डिक्रीज स्टिच. ठीक आहे. पूर्ण राउंड कंप्लीट झाल्यावर आपण स्टफिंग भरणार आहोत. तर व्यवस्थित स्टफिंग भरून घ्यायची. मोदकाचा आपल्याला शेप येईल असा गोलाकारमध्ये छान व्यवस्थित भरून घेतला आहे मी त्याच्यात स्टफिंग. अ, वाटलं तर आणखी भरायची आणि व्यवस्थित असं बनवून घ्यायचं म्हणजे असं छान गोल दिसला पाहिजे. तर आपण आता नेक्स्ट आपलं चालू करू. देन आपल्याला इथे चेन 2 करायचं आहे. देन स्किप 1 म्हणजे आपल्याला फर्स्ट स्किप करायचं आहे आणि नॉर्मल आपल्याला फ्रंट पोस्ट हाफ डबल क्रोशे बनवायचा आहे. म्हणजे एक फ्रंट हाफ डबल क्रोशेला आपण स्किप करतोय. नेक्स्ट फ्रंट हाफ डबल क्रोशेवर आपण हाफ डबल क्रोशे बनवतोय. बघा जसं मी इथे आता याचं ओके. तर आपण आता असंच पूर्ण तो राउंड कंप्लीट करून घेणार आहोत. तर नेक्स्ट राउंडमध्ये आपल्याला सेम करायचं आहे चेन 2 आणि आपल्याला जो फर्स्ट आहे त्याला स्किप करायचा आहे. फ्रंट पोस्ट हाफ डबल क्रोशे स्किप करायचा आहे अँड देन नेक्स्ट फ्रंट हाफ डबल क्रोशेमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशे बनवायचा आहे.
देन परत एक नेक्स्ट जो फ्रंट हाफ डबल क्रोशे आहे त्याला आपल्याला स्किप करायचा आहे अँड देन नेक्स्टमध्ये आपल्याला फ्रंट हाफ डबल क्रोशे बनवायचा आहे. तर असं आपल्याला शेवटी 3च हाफ डबल क्रोशे बनवायचे राहणार. तर हे मोदकाचं छान वरचं बनून झालेलं आहे. आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे अँड देन यार्न कट करून आपण यार्नला आपण थोडं फिक्स करून घेऊ. कट करून घेऊ आणि त्याला खालून आपण ओढून घेऊ. आता आपला मोदक तर आपला एकदम छान रेडी आहे आणि त्याला छान व्यवस्थित शेप असा देऊन द्यायचा हाताने आणि असं छान रेडी आहे. आता आपल्याला त्याच्यावर केसर लावायचं आहे तर आपण कुठलाही रेड कलरचा यार्न घेऊ आणि त्याला असं चिपकवून घेऊ त्याच्यावर आणि असा आपला केसर तिथे लावून झालेला आहे. थोडं शेडिंग करू येल्लो कलरनी आणि असं आपले मोदक एकदम छान रेडी आहे. तर मला सांगा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.